आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। 2026 मधील जेईई मेन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे। एनटीएने स्पष्ट केले आहे की जेईई मेन 2026 परीक्षेत व्हर्च्युअल किंवा ऑनस्क्रीन कॅल्क्युलेटरचा वापर करण्यास सक्त मनाई आहे। 2 नोव्हेंबर रोजी एनटीएने जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार सुरुवातीला परीक्षेच्या माहिती पुस्तिकेत संगणक आधारित चाचणी म्हणजे सीबीटी दरम्यान ऑनस्क्रीन कॅल्क्युलेटर उपलब्ध असेल असे नमूद केले गेले होते। मात्र ही माहिती चुकीने समाविष्ट झाल्याचे स्पष्ट करत एनटीएने ती सुधारित केली आहे। एजन्सीने सांगितले की ही नोंद एका सामान्य चाचणी संचालन टेम्पलेटचा भाग होती आणि ती जेईई मेन परीक्षेला लागू होत नाही। त्यामुळे परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा कॅल्क्युलेटर व्हर्च्युअल किंवा फिजिकल वापरण्यास मनाई राहील। एनटीएने या चुकाबद्दल खेद व्यक्त करत सांगितले आहे की सुधारित माहिती पुस्तिका त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे। नवीन पुस्तिकेत टायपोग्राफिकल त्रुटी दुरुस्त करून परीक्षा आचारसंहितेबाबतचे नियम अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत। दरम्यान जेईई मेन 2026 सत्र 1 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया jeimain.nta.nic.in या वेबसाईटवर सुरू आहे। हे सत्र जानेवारी 2026 मध्ये पार पडेल तर सत्र 2 एप्रिल 2026 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे। उमेदवारांना सुधारित माहिती पुस्तिका डाउनलोड करण्याचा आणि नियमितपणे nta.ac.in आणि jeimain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईट्सना भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे। बातमीला लाईक करा, शेअर करा। अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।